शरीर हे स्थळ मळा निर्बळाचे मूळ पाहुनी चोखाड आदिपुरुषासी जन्ममरणाच्या उलटोनी पेडी मग तये बिबडी ज्ञान पिके पंढरीचे पीक न समाये अंबरी ते शेत सोकरी पुंडली कुमावली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 16 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 154 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. आ ब्रह्मभुवनात लोका पुनरावर्तिनो अर्जुन मामोपेते तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. अर्थात आपण काल चिंतन केलं की कुठलाही लोक असू द्या, स्वर्गलोक असू द्या, चंद्रलोक असू द्या, इंद्रलोक असू द्या, देवलोक, पितृलोक, क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. त्या ठिकाणी असणारं संचितामध्ये जमा केलेलं पुण्य त्याचा क्षय झाला की त्या लोकाचा निरोप घेऊन पुन्हा येऊ लागती माघारी मृत्यूलोकी. या मृत्यूलोकावर यावंच लागतं. कर्म करण्याचं स्वातंत्र्य या मृत्यूलोकीच आहे महाराज. म्हणून तर स्वर्गीचे अमर इच्छिता ती पाहे मृत्यूलोकी व्हावा जन्माहमा. स्वर्गातले लोकसुद्धा म्हणतात की मृत्यूलोकामध्ये आमचा जन्म व्हायला पाहिजे. का? कारण या मृत्यूलोकी प्राप्त झालेल्या नरदेहामध्ये इतकं सामर्थ्य आहे महाराज की चंद्रलोक, इंद्रलोक, स्वर्गलोक, पितृलोक या लोकांची प्राप्ती तर ते करतातच, परंतु त्याही पलीकडं साधक अवस्था, सिद्ध अवस्थेला नेऊन भगवत धामाची प्राप्ती ते करू शकतात. आणि भगवत धाम हे एक असं आहे, त्याचा परिचय करून देताना भगवंत सांगतात की यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. गेला एकदा तिथं जीव की पुन्हा परत या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकताच त्याला भासत नाही. जसं तुकोबाराय पंढरीचं वर्णन करताना म्हणतात की तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी तयाची घरी यम नाही. तुम्ही फक्त एक वेळा पंढरीला जा. याचा अर्थ तुम्ही एक वेळा तिथं गेलं की वेळोवेळा बोलवण्याचं काम किंवा तो योग साधून देण्याचं काम प्रत्यक्ष भगवंत करत असतात. तुम्ही फक्त वाटचाल करा त्या दिशेनं. एकदा पंढरीला गेलात की त्याची गोडी इतकी लागते की आषाढी कार्तिकीची तो वाटच पाहत राहतो महाराज. तुका म्हणे ऐशे आर्त ज्याचे बनी त्याची चक्रपाणी वाट पाहे. म्हणून तर म्हणतात की पंढरीशी जारे आलेनो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाडी तातडी उतावीळ. उतावीळच असतो महाराज तो भेटण्यासाठी. त्याच्या मार्गानं आम्ही फक्त पाऊल टाकायला उशीर आहे की वाट दावी करी धरोनिया. त्या धामापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य भगवंत करत असतो. आम्ही फक्त संकल्प जरी सोडला तरी सिद्धीला न्यायचं कार्य प्रत्यक्ष भगवंत करत असतो. संकल्पाचा दाता पांडुरंग. म्हणून जे देवदेवतांच्या सर्वोच्च प्राकृत लोकांचीही प्राप्ती करून देतात ते सुद्धा
जन्ममृत्यूच्या अधीन असतात महाराज. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्ममृतस्य च. जो जन्माला आलेला आहे त्याचा क्षय आहे, त्याला मृत्यू ठरलेला आहे. या ठिकाणी अमर असं कुणीच नाही. अर्जुनाला भगवंत सांगतात की तू जर यांना नाही मारलं, कौरवांना, भीष्मांना, द्रोणांना, कृपाचार्याला, जे शत्रू पक्षाकडून उभे आहेत, कौरव पक्षाचे आहेत, तरी ते काय चिरंतन होतील का रे? ते का अमर होतील का तू नाही मारलं तरी? आणि तू मारणारा नाही, ते मरणारे नाही. भगवंत अर्जुनाला सांगतात की तत्वता जरी पाहता तू असा विचार करत असशील तरी तू मारिता नव्हे हे मरता नव्हे. तू नव्हे मारिता हे नव्हे मरता. तू यांना मारू शकत नाही किंवा हे मरणारे नाहीत तुझ्यानं. मग जे काही चालणार आहे तो नियतीचा खेळ आहे. ज्याचं आयुष्य संपलं त्याला या जगताचा निरोप घ्यावा लागणार आहे. मग त्या ठिकाणी निमित्त मात्र भवसाचिन्ह. निमित्त कुठलं असेल? अटॅक आला असेल, ठेच लागली असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, निमित्त काही असो, कारण काही असो, ती वेळ, ते स्थळ, हे सगळं लिखित असतं महाराज. मग स्वर्गाची जरी प्राप्ती झाली, भगवंत म्हणतात, तरी येऊ लागती माघारे मृत्युलोकी. ते तम भक्ता स्वर्गलोकम विशालम क्षणे पुण्यमर्त्यलोकम विशंती. स्वर्गातले भोग भोगत असताना, चंद्रलोक इंद्रलोकाचे भोग भोगत असताना त्या ठिकाणी असणारं जे चलन आहे पुण्य, त्या पुण्याचा क्षय होतो. कारण सुख भोगत असताना आमच्या संचितामध्ये जमा झालेलं पुण्य खर्ची पडत असतं महाराज. जसं दुःख भोगत असताना असणारे भोग हे नष्ट होत असतात. सुदामा ब्राह्मणाचं आपण उदाहरण बघितलं की दारिद्र्यानं पिडलेला 3-4 दिवस झाले, मुलांचे लहान लहान मुलं घरात पोट पाठीला लागले आहे, अन्न करताहेत, आणि भगवंत जेवायला बसले आहेत आणि घास हातातच आहे. लक्ष्मी माता विचारते, आज स्वारीचं लक्ष नाही जेवणात. त्यावेळेस भगवंताच्या डोळ्यातून अश्रू आले. तिथून दाखवतात ते लक्ष्मीला की अगं तो बघ सुदामा, माझा मित्र आहे, बाल सखा आहे, 3-4 दिवस झाले त्याची चूल पेटलेली नाही, मुलं अन्न करताहेत. लक्ष्मी माता म्हणते, असं लटकं प्रेम काय कामाचं? अहो तुम्ही त्रैलोक्यनाथ आहात, द्या ना त्याला भरभरून. भगवंत हसतात, अगं तो संत आहे म्हणे, जे वाट्याला भोग आहे ते भोगून तो पार करणार, कारण पुन्हा या जन्ममरणाच्या फेऱ्यात त्याला अटकायचं नाही. हे संतांना कळालेलं असतं महाराज. म्हणून भोग नको असं साधक कधीच म्हणत नाही. उलट भोग भोगूनच सारायचे असतात, तेव्हा ऋण उतरत असतं. जसं कर्ज घेतलं, व्याजासकट ते फेडावं लागतं, मग हलकं वाटतं. तसं कळत न कळत झालेले आमच्या हातून दुष्कृत्य, त्याचं फळ दुःख रूपानं वाट्याला आलेलं असतं आणि ते भोगूनच सारावं लागतं. म्हणून भगवंत म्हणतात, तू लक्ष्मी आहे, तू दे ना. आणि लक्ष्मी माता जेव्हा द्यायला निघते, भिक्षाम देही, पहिल्या घराचा दरवाजा बंद, दुसऱ्या घरात तेच, तिसऱ्या घरात तेच, चौथ्या घरात तशीच बाई रागारागात दरवाजा बंद करते, 5व्या घरी सुदामा जातात, त्याही ठिकाणी तशीच ती गृहिणी तावातावानं दरवाजा बंद करायला येते महाराज. तेवढ्यात लक्ष्मी माता किरण सोडते आणि तो प्रकाश तिच्या मस्तिष्कामध्ये पडतो. रागात आलेली गृहिणी
अतिथी देवो भव, ब्राह्मण देवता थांबा मी घेऊन येते म्हणे तुम्हाला भिक्षा. आणि घरात जाऊन द्रोणामध्ये गरम खीर आणून सुदामा ब्राह्मणाच्या हातात देते. सुदामा ब्राह्मणाला किती आनंद झाला असेल महाराज. श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणत ते द्रोण स्वीकारले. 2 पावलं सुदामा पुढे गेले नाही की गृहिणी म्हणते थांबा ब्राह्मण देवता, बाजूला ते गर्दी आहे ना, तिथे श्राद्धचा कार्यक्रम आहे, तिथे वस्त्रदान चाललं आहे आणि मिष्टान्न भोजन आहे. कारण सुदामदेवाच्या अंगावर जे धोतर होतं महाराज, इतकं जीर्ण झालं होतं की त्याला गाठी मारलेल्या होत्या. शिवायच्याही पलीकडे गेलेलं ते जीर्ण वस्त्र. पण सुदामा महाराज सांगतायत, हसतात फक्त. म्हणले हे 5वं घर आहे आणि माधुकरी मागण्याचा अधिकार फक्त 5च घराचा असतो. 6व्या घरात भिक्षा मागायची नसते. नाही मिळालं तरी उपाशी राहायचं, हा भिक्षुकाचा नियम आहे महाराज. आणि तसेच सुदामा निघून जातात भगवंताचं गुणगान करत. पाठीमागून राजाची घोडदौड येते, धक्का लागतो, खीर सांडते, कुत्रे येतं, ते चाटायला लागतं. आम्ही असतो तर कुत्र्याच्या पेकाडे धोंडा घातला असता महाराज. परंतु सुदामा महाराज कुत्र्याकडे एकदा पाहतात, प्रभूकडे वर एकदा पाहतात. म्हणले वाह प्रभू, इसके भोजन का इंतजाम हमारे साथ लिखा है. अशाही परिस्थितीमध्ये संत आनंदी असतात महाराज. त्यावेळेस भगवंत म्हणतात, लक्ष्मी पाहिलंस का? लक्ष्मी म्हणते हो, पण मला एक कळालं नाही. त्यांनी जे कर्म केलं त्याचं फळ आहे. गुरुगृही चणे खाल्ले असतील, काय असेल ते. पण याच्या लहान लहान बालकांचं असं कोणतं पाप आहे म्हणले तेच पूर्वजन्मी यांनी कुठे अन्नदान केलं नाही, कधी सत्कर्म यांच्या हातून घडलेलं नाही, स्वतः करताच जगत राहिले, म्हणून दारिद्र्याच्यात आले. कारण जर काही सत्कार्य घडलेलं असेल, परमार्थ घडलेला असते, तर सुचिनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो अभिजायते. श्रीमंताच्या घरात मी त्याला जन्माला घालतो, पण स्वतः करता जगलेल्याला दारिद्र्यातच जगावं लागतं. आणि ते भोग संत जे असतात, ज्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, असे साधक जन, कृष्ण भावनाभावित माणसं आनंदानं ते भोगून पार करत असतात, ऋण उतरवत असतात महाराज. आणि असा फलविरहित कुठल्याही कर्मफळ नंतर शिल्लक न ठेवता कर्त्याच्या भूमिकेतच वागायचं नाही. फक्त कर्तव्य कर्म म्हणून करत राहायचं, भगवंताचं करत राहायचं, परोपकाराचं कर्म करत राहायचं, दुसऱ्याकरताच कर्म करायचं. देह झिजविती परोपकारे या उक्तीप्रमाणे जे जगतात, भगवंत म्हणतात त्याला माझ्या धामाची प्राप्ती मी स्वतः करून देत असतो. नाही तर मग या अल्पसंतुष्टी देवदेवतांचं नवस जर केलेत, त्यांची आराधना केली, तर फक्त भौतिक सुखाचीच प्राप्ती होते. ते सुख, ते पुण्य, तो संचय पुण्याचा संपला की त्यांना पुन्हा यावं लागतं. जसं पृथ्वी तलावर रावाचा रंक होतो, रंकाचा राव होतो, अगदी त्याचप्रमाणे पुण्यवंत म्हणून गेलेला त्या ठिकाणी निरंक होऊन पुन्हा या मृत्यूलोकी जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो. तसं होऊ नये असं जर वाटत असेल तर अर्जुना, माझ्या धामाची प्राप्ती करणं आवश्यक आहे. ब्रह्मभुवनात लोका पुनरावर्तीनो अर्जुन, पुन्हा या ठिकाणी येण्याची आवश्यकता पडत नाही. मामुप्येते तू कंतय्य पुनर्जन्म न विद्यते. माझी प्राप्ती झाली की पुनर्जन्माचा पुन्हा प्रश्नच उद्भवत नाही. मोक्ष त्याच्या स्वागतासाठी उभाच असतो. याच लोकी तो मुक्तानंद अनुभवतो. यावर भाष्य करताना माऊली 8वा अध्याय ज्ञानेश्वरी 154 क्रमांकाचे म्हणतात, एरवी जगदाकाराचे शिरे जे चिरस्थायीयांचे धुरे ब्रह्मभुवन गा चवरे लोका चढेच. अर्थात सहज विचार करून पाहिलं अर्जुना तर 14 भुवनांचा जो शिरोभाग आहे, जे सप्त चिरंजीव त्यामध्ये आहेत, या सर्व अगदी ब्रह्मदेवाचा जरी अवतार असला तरी क्षणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. या मृत्यूलोकामध्ये त्यालासुद्धा इंद्र असो ब्रह्म असो त्यांनासुद्धा परतावं लागतं. परंतु माझ्या धामाची प्राप्ती केली तर मात्र मामुपेते तू कौंतय्य पुनर्जन्म न विद्यते. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.